नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की आता आयुष्यातलं सगळं संपलंय, असं वाटतं, तर ती खरं तर तुम्हाला आयुष्यात मिळालेली एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं करायचं हे आपल्या हातात असतं. पुढील सांगणाऱ्या गोष्टीतून हे आपल्याला नक्की लक्षात येईल, की कुठली वेळ आपल्याला संधीच्या स्वरूपात भेटते आणि आपल्याला आपल्या चुका किंवा आपण ज्या चुकीच्या दिशेने चाललो आहे, ती दिशा कशी चुकीची आहे, हे आपल्याला जाणून घ्यायला मिळेल. गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. गोष्ट साधी, सरळ, सोपी असली ना, तरी त्यातून आपल्याला काय चांगलं घेता येईल, हे प्रत्येक ऐकणाऱ्याने यावर विचार करावा. गोष्टीला सुरुवात करूया. गोष्ट आहे रामची. राम एकदम श्रीमंत घरातला, सर्वसाधारण घरातला नाही, तर श्रीमंत घरातला मुलगा. अगदी उधळपट्टी करण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नाही. एक दिवस तो त्याच्या 4-5 मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला गेला आणि फिरायला गेला असताना जंगलात ते लोकं ट्रेकिंग करत होते. जे काही आज म्हणतात त्याप्रमाणे ते फिरत होते आणि सगळी त्याचे फ्रेंड्स होते ते सगळे एकीकडे गेले आणि राम एकीकडे राहिला. रामला रस्ता शोधून सापडेना. राम खूप हदगाईला आला. त्याला काहीच कळेना काय झालंय. त्याचे मित्र निघून गेले त्याची वाट बघून बघून. शेवटी तो एकटा पडला आणि प्रत्येक एकट्यापणाच्या पावलावर त्याला हीच जाणीव होत होती, माझे मित्र मला सोडून गेले असतील का? अरे मी तर त्यांच्यासाठी इतकं करत होतो, इतकं हे करत होतो, इतके पैसे खर्च करत होतो, इतका वेळ देत होतो. आई-वडिलांना जेवढा वेळ दिला नाही तेवढा त्यांना दिला, तरी आज ते माझ्यासाठी थांबले नाहीत. ते कुठे गेले, कुठे गेले हा शोध घेत राम पूर्ण जंगलभर भटकत होता आणि त्याला शेवटी तहान लागली, त्याला पाणी मिळालं नाही, त्याला भूक लागली, त्याला खायला काही मिळालं नाही. तिसरा दिवस उजाडला तरी रामला कोणीही दिसलं नाही त्या जंगलात आणि शेवटी रामने स्वतःचा म्हणजे स्वतःलाच वाटलं, की आता मी संपून जाईन बहुतेक, आता माझ्यामध्ये त्राण उरला नाही, असं बोलून राम एका वडाच्या झाडाखाली डोकं टेकून बसला आणि तो मनातल्या मनात हेच बोलू लागला, की देवा मला एक संधी दे, मी सगळं बदलून टाकीन. आणि डोळे उघडताच त्याला समोर एक झोपडी दिसली. त्या झोपडीत एक म्हातारा माणूस होता. तो ज्या दिशेने झोपडीकडे गेला तिथे त्याला म्हातारा माणूस जसा दिसला, त्या म्हाताऱ्याने त्याला अन्न दिलं, पाणी दिलं, त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने सगळं सांगितलं. तर तो म्हातारा त्याला म्हणाला, की "बाबा रे, ही तुला मिळालेली शेवटची संधी असू शकते. आता या संधीचं सोनं कर. तू कुठे वेळ दिला पाहिजे, तू पैशांचा वापर कसा केला पाहिजे, हे तुला कदाचित देवाने तुला हे समजवण्यासाठी ही वेळ तुझ्यावर खरा बांधली. यातून तू विचार कर." बघा, गोष्ट ना फार साधी सोपी आहे. पण आपल्याला कुठलीही जी वेळ निघून येते ना, ती संधीच्या स्वरूपात आपल्याजवळ येत असते आणि त्याचा आपण म्हणजे त्याच्यामुळे आपण डिमोटिवेट न होता मोटिवेट कसं होऊन आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करू, याकडे जर सगळ्यांनी लक्ष दिलं ना, तर आपण प्रत्येक योग्य दिशेने आपण प्रत्येक जण ह्या योग्य दिशेनेच प्रवास करणार आहे आणि संधीचं सोनं करणार आहे. परत एकदा सांगते, गोष्ट आवडली असेल किंवा त्यातून तुम्हाला जर काही संदेश छोटा-मोठा मिळाला असेल, तर गोष्टीला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला आवडतात. धन्यवाद.